चार भिंती आणि छप्पर आपण विकत घेतो, कधी त्यासाठी भाडं देतो. छपराखाली येतात दोन खुर्च्या, थोडी भांडी, एखादी फुलदाणी, मग आपण त्याला घर म्हणतो. जगातल्या सुरक्षित जागेचं, कुटुंबाच्या प्रेमाचं वचन देतं घर. छप्पर गळकं असलं तरी, भिंती पक्क्या नसल्या तरी, कायम ओढ लावतं, मायेनं कुशीत घेतं घर. नमस्कार, आपल्या कॅनडातल्या घरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज फायनली तुम्हाला घर दाखवायचंय. आठवतं या युनिटची आपण एक टूर केली होती, रिकाम्या घराची होम टूर असं मी त्याला म्हटलं होतं. खरं तर त्यावेळी ते फक्त युनिट होतं आणि आता त्याचं घर झालेलं आहे. म्हणूनच आज ठरवलं की चला, इतके दिवस तुम्ही म्हणतात की होम टूर कधी करणार, घर कधी दाखवणार, तर आज फायनली तुम्हाला घर दाखवावं. आपण मेन डोअर पासून सुरुवात करूयात. तर हे आहे मेन डोअर. ही एक अपार्टमेंट आहे, एक बिल्डिंग आहे आणि त्यातलं एक युनिट आपण आता इथं रेंटनी घेतलेला आहे. गेल्या वेळचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की करा, कारण त्यात सगळे बारीक सारीक डिटेल्स मी सांगितलेले आहेत, जे की आता मी रिपीट करत नाही, कारण मग ते फार रिपिटेशन होईल त्याच गोष्टींचं. त्यामुळं आपण मेनडोर मधून आत आलो की इथं उजवीकडं त्यांनी एक फ्लेक्स रूम दिलेली आहे. फ्लेक्स रूम काय प्रकार आहे, तर थोडक्यात एक छोटीशी रूम आहे जिथं तुम्ही काहीही करू शकता. आम्ही ती स्टोरेज रूम म्हणून केलेली आहे. तुम्हाला खूप पसारा दिसत असेल. ऍक्च्युली हे सगळे मुव्हिंग करतानाचे बॉक्सेस, जे टोट्स वापरले होते ते ठेवलेले आहेत. ज्या मोठ्या गोष्टी आहेत, कंटेनर वगैरे, त्या सगळ्यांचे कार्ट, त्या सगळ्यांचे बॉक्सेस आम्ही ठेवलेले आहेत. एसीचा मोठा बॉक्स आहे इथं. कॅम्पिंगचं सामान आमचं इथंच आहे. त्यानंतर आमचे क्लिनिंगचे जे व्हॅक्युम क्लिनर्स आणि हे मॉपिंगचं जे मशीन आहे ते इथं ठेवलेलं आहे. त्यामुळे या जागेचा आम्हाला वस्तू, एक्स्ट्राच्या वस्तू ज्या आपल्याला कधीतरी लागतात त्या ठेवण्यासाठी खूप चांगला उपयोग झालेला आहे. हे आपलं डायनिंग टेबल आहे, जे तिकडच्या घरात होतं चास्कामध्ये. ते अजून आम्ही काही जोडलेलं नाहीये. ते का, हे तुम्हाला मी किचन दाखवताना सांगेनच. आता आपण आधी इकडच्या बाजूची आवीची ऑफिस रूम बघूयात. हे एक क्लोजेट आहे, हे सांगायचं राहिलं. हे चप्पल वगैरे ठेवण्यासाठी किंवा कोट अडकवण्यासाठीचं एक क्लोजेट आहे. इथं आम्ही आमचं शू रॅक ठेवलेलं आहे आणि वर आपले कोट अडकवू शकतो. इथं सुद्धा वर सुद्धा इथं स्टोरेज आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा सामान काही कॅम्पिंगचे ते मोठे कंटेनर पाण्याचे किंवा अजून काय रे तिकडे ठेवलंय, पण हा ते रिकामे बॉक्सेस, कार्डचे बॉक्स ते ठेवलेलं आहे. तर मेन डोअर, फ्लेक्स रूम, क्लोजेट आणि तिथून पुढे आल्यावर इकडे आहे ऑफिस रूम. तर हे आहे आवीचं ऑफिस. आवीचं ऑफिस ही सुद्धा एक बेडरूमच आहे. हे जे घर आहे तर ते 2 बेडरूम प्लस फ्लेक्स असं आहे. तर त्यापैकी ही पहिली बेडरूम म्हणूयात आपण, ज्याचं की ऑफिस केलेलं आहे. मस्तपैकी विंडो आहे, आज त्यानं उघडलेली नाहीये, पण इथून भरपूर सूर्यप्रकाश येतो. ही दक्षिण बाजू आहे. आणि इथे सुद्धा मोठं क्लोजेट त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा त्याच्या ऑफिसच्या बऱ्याच गोष्टी बसतात आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आमच्या याच्यामध्ये बसतात, ते म्हणजे मोठ्या मोठ्या रिकाम्या बॅग्स, ज्या इंडियाला आम्ही घेऊन येतो किंवा तिकडून इकडे येताना ज्या पहिल्यांदा घेऊन आलो होतो, तर त्या. बाकी सगळं हे आवीच्या ऑफिसचा सेटअप आहे. हा सेटअप चास्कातून असाच्या असा आम्ही इकडे आणलेला आहे, खुर्ची सहित, या टेबलांसहित, स्क्रीन्स वगैरे सगळं. आणि हे छोटस जे कपाट आहे ते इथं आल्यावर घेतलेलं आहे. तर अशी ही आवीची ऑफिस रूम. त्यानंतर इथे या ऑफिस रूम मधून बाहेर आल्यानंतर हे आहे एक टॉयलेट बाथरूम. 2 आहेत या घरामध्ये बाथरूम्स. त्यापैकी एक जे आहे तिथं त्यांनी बाथटब दिलेला आहे आणि एक आहे पलीकडे, तिथे त्यांनी शॉवर एरिया दिलेला आहे. असे हे 2 बाथरूम्स आहेत. त्यापैकी हे पहिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे सुरू होतो तो म्हणजे किचन एरिया. तर या किचन मध्ये हे खूप सुंदर असं आयलंड आहे आणि हेच आयलंड कारण आहे की आम्ही जोडलेला नाहीये डायनिंग टेबल. जस्ट आम्ही या 2 चेअर आणल्या आणि हा आम्ही डायनिंग टेबल सारखा वापरू शकतो. बऱ्याच युनिट मध्ये आम्ही पाहिलं तर इथं सिंक असतं, त्यामुळं ना या जागेचा उपयोग हवा तसा करता येत नाही. पण या घराची ही खासियत आहे की आयलंड असं छान त्यांनी रिकामं दिलेलं आहे, त्यामुळे खूप गोष्टींसाठी मला हे वापरता येतं. कुकिंगसाठी असेल, आम्ही जेवायला सुद्धा बसू शकतो.
हे सगळे आमचे मॅग्नेट्स, हा सगळा आमचा प्रवास, या सगळ्या आमच्या आठवणी हे लावून हा भाग सजवलेला आहे. त्यानंतर हे मायक्रोवेव्ह आणि स्टोव्ह, अवन हे तर तुम्हाला माहिती इथल्या घरांमध्ये हे इनबिल्ट असतं, त्यांनीच दिलेलं असतं. आणि डिशवॉशर सुद्धा, हे आपल्याला काही सेपरेट घ्यावं लागत नाही. याच्या खाली सुद्धा त्यांनी इतक्या छान लाईट्स दिलेल्या आहेत. हे जे सगळे कॅबिनेट्स आहेत हे मोठे आहेत, भरपूर जागा याच्यामध्ये, स्टोरेज खूप आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवणं शक्य झालेलं आहे. हाताशी ज्या गोष्टी लागतात, तिखट मिठाच्या बरण्या, बाकी सगळं जे आपलं सामान, मसाले, हे सगळं मी इथं ठेवलेलं आहे. हे जे सगळे कट्टे आहेत हे मला रिकामे ठेवायला आवडतात, कारण हे काउंटर्स जेवढे तुम्ही त्याच्यावर समजा एअर फ्रायर ठेवला, टोस्टर ठेवला, तर ती जागा व्यापली जाते आणि ते छोटंसं असं एकदम गोंधळ गोंधळ तिथल्या तिथे पसारा वाटायला लागतो. त्यामुळे मला ते जेवढे रिकामे ठेवता येतील तेवढे मी ठेवत असते. फक्त या 2 गोष्टी इथे वर असतात, हा किचन टॉवेलचा रोल आणि तेल. इथे एक खास आठवण मी या कोपऱ्यात लावलेली आहे. चास्कामध्ये जे आपलं घर होतं, तर तिथे बेसमेंटला जाण्यासाठी पायऱ्या होत्या, तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्या डाव्या बाजूला भिंतीवर या चाव्यांचा जुडगा अडकवलेला होता. तो बहुतेक आमच्या आधीच्या ओनरचा असावा आणि त्यांनी त्याच्या सहित आम्हाला घर विकलेलं होतं. खूप जण विचारायचे की या घराच्या चाव्या आहेत का? त्या खूप युनिक आहेत, त्यामुळे असं वाटलं की त्या घराची एक आठवण जर सोबत न्यायची असेल तर हे बेस्ट सवेनियर आहे, बेस्ट आठवण आहे, म्हणून मी ती आणलेली आणि इथे लावलेली आहे. ती सतत स्वयंपाक करताना समोर असते. तर असं हे मस्तपैकी किचन आहे. आणि या आयलंडच्या खाली सुद्धा खूप स्टोरेज आहे, जिथं भांडी ठेवता येतात, जिथं बाकी चमचे या ड्रॉवर्स मध्ये, क्रॉकरी, भरपूर गोष्टी याच्यामध्ये ठेवता येतात. हे तुम्हाला आठवतंय का? हेही आपलं त्याच घरातलं एक वॉल डेकोर आहे. या किचन एरियाच्या इकडे पुढेच हे एक जे तार दिसतंय, तर ही आहे लॉन्ड्री. तरी बरं हे घरातच आहे, कारण बऱ्याच ठिकाणी हे कॉमन सुद्धा लॉन्ड्री असते. अपार्टमेंटमध्ये एका फ्लोअरसाठी 1-2 लॉन्ड्रीज वगैरे अशा प्रकारचे सुद्धा आम्ही इथं बिल्डिंग्स बघितल्या होत्या. पण मला हे घरात युनिट असलेलं हवं होतं आणि मग त्या दृष्टीनं सुद्धा हे घर बरं वाटलं. हा जो एवढा एरिया आहे, हा डायनिंग एरिया आहे. पण मी मगाशी म्हणाले तसं की एक्स्ट्रा टेबल लावून इथं अडचण करण्यात काहीच अर्थ नाहीये. जेवढं घर तुम्ही रिकामं ठेवाल ना, त्या डोळ्यांना ज्या रिकाम्या स्पेसेस आहेत ना, त्या खूप छान दिसतात. वस्तूंची गर्दी करण्यापेक्षा असा सुटसुटीतपणा मला जास्त बरा वाटतो. त्यामुळे ही जागा रिकामी ठेवलेली आहे. ही एक विशेष गोष्ट आहे जी आम्ही या भिंतीवर लावलेली आहे. हे आपलं सिल्वर प्ले बटन आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे हे. आणि हा जो एरिया आहे हा आमचा लिव्हिंग एरिया आहे. हा लिव्हिंग एरिया संध्याकाळी खूप छान दिसतो. मला तो रात्री विशेष आवडतो. मी तुम्हाला पुढे व्हिडिओत तो दाखवेनच. हा सोफा तर आपण तिकडूनच आणलेला आहे. टीव्ही युनिट, हे कॉफी टेबल, रग, या काही 2-3च गोष्टी आहेत ज्या इथं आल्यानंतर घेतलेल्या आहेत. या घरात आल्यानंतर मी ठरवलं होतं की या आधी केलं नसेल असं आपण जरा डेकोर करूया, थोडंसं वेगळं घर सजवूया. आणि मग त्या विचारातून असं वाटलं की यावेळी ब्राऊन कलरची, कॉफी कलरची अशी आपण थीम करूयात. आणि अविनाश पण म्हणाला की ही थीम छान दिसतीये. मग आम्ही दोघांनी मिळून तशा वस्तू शोधल्या. एक एक निवडक गोष्टी आणण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले, खरं सांगायचं झालं तर. कारण छान वाटतं ना आपल्याला आपलं घर सजवताना, एक एक आवडीच्या गोष्टी असतील, आपण जिथं राहणार आहे ती जागा आपली आवडीची जागा असेल तर मग छान वाटतं एकदम. त्यामुळे हे घर खूप विचार करून सजवलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी आमच्या आवडीच्या आहेत. स्पेशली हे 2 शेल्फ खूप आवडलेलं आहे मला हे, कारण सगळी जिवंत झाडं ही छोटी छोटी भिंतीवर आहेत. आणि वर जे मला आमच्या कुटुंबाविषयी नेहमी वाटतं, आणि सगळीच कुटुंब अशी असली पाहिजेत असं वाटतं, असं मेसेज देणारी ही एक फ्रेम आहे जी आधीच्याच घरातून आणलेली आहे. पडदे तर तुमच्या ओळखीचे आहेतच. इथं आल्यावर वाटलं होतं मी एकही झाड घेणार नाही असं म्हणत होते आवीला, कारण झाडं विकताना खूप त्रास होतो. नको वाटतं आपण वाढवलेली झाडं अशी दुसऱ्यांना द्यायला, पैसे घेऊन सुद्धा नको वाटतं. पण नाही राहावलं मला. एक एक झाडं वाढत गेली आणि एक एक झाडं आम्ही आणत गेलो. हे छोटंसंच प्लांट स्टँड घेतलेलं आहे, 4-5 झाडं मावतील अशी असं. पण ते सुंदर आहे. सगळी झाडं खूप खुश आहेत या घरात असं वाटतंय, कारण छान वाढतायत ही झाडं.
अक्षरशः 2-2, 3-3 पानांची झाडं होती ही आणली तेव्हा, पण आता केवढी मोठी झाली आहेत ती. हे जे डोअर आहे हे आपण ब्लाइंड्स असे केले की इथून सुद्धा उजेड येतो. आणि हे तुम्हाला एक सांगायचं राहिलं, ही जी मोठी खिडकी आहे ना, तर हे पूर्वेकडे आहे, त्यामुळं सकाळी सकाळी इतका छान सूर्यप्रकाश येतो घरात. तरी आता मी दुपारनंतर व्हिडिओ फिल्मिंग करते, सूर्य तिकडच्या म्हणजे पश्चिमेच्या बाजूला आता निघालेला असावा, घराच्या वर असावा, पण तरी सुद्धा आता इथं इतका उजेड आहे. हे जे दार आहे तर हे पॅटिओ डोअर आहे. हे या घराचं आम्हाला आवडलेलं एक खास आकर्षण. हा पॅटिओ बघितला आणि आम्ही शिक्कामोर्तब केलं की हेच घर आपल्याला घ्यायचं आहे. इतका मोठा पॅटिओ आहे आणि या बिल्डिंग मध्ये फक्त 4च कॉर्नर युनिट्स, ते पण जे ग्राउंड युनिट्स आहेत तेच फक्त असेत की ज्यांना एवढा मोठा आणि इतका छान पॅटिओ आहे. इथं मी सकाळी सकाळी चहा घेते, त्यानंतर या 2 खांबांना आम्ही झोपाळा बांधलेला असतो. बिल्व इथं खूप गोष्टी खेळत असतो, सतत आम्ही आत बाहेर आमचं सुरू असतं. जेवण झाल्यानंतर माझ्या इथं फेऱ्या मारणं सुरू असतं किंवा आई सोबत बोलत असताना येरझाऱ्या इथून चालू असतात. अशी ही आमची सगळ्यात आवडती जागा आहे. झाडं तर त्यांनीच लावलेली आहेत. हे गुलाब आत्ता फुलतायत. पलीकडच्या झाडांना खूप फुलं आली होती स्प्रिंग मध्ये. आंब्याची कोय लावली होती, म्हटलं बघूयात तरी आंब्याचं झाड येतंय का, तर ते आलेले आहेत. असं वाटतं आता ही बाहेर तर वाढणार नाहीत झाडं, कारण आता इथं थंडी सुरू होईल आणि विंटरमध्ये ती टिकू शकणार नाहीत. पण बघूयात, त्याचा बोन्साय करता आला तर मी ट्राय करेन. आणि ही जी सगळी चेरी ब्लॉसमची झाडं तुम्हाला मी दाखवलेलीच आहेत, तर अशी आसपास भरपूर हिरवळ आहे, भरपूर इथं निवांतपण आहे. माझ्या आवडती जागा आहे ही घरातली. आता इकडची बेडरूम तुम्हाला दाखवायची राहिलीये, तर ही आहे मेन बेडरूम, मास्टर बेडरूम. यातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी तुमच्या ओळखीच्या आहेत, सगळं तिकडूनच आणलेलं आहे. मॅट्रेस फक्त इथं घेतलेली आहे. बाकी जी बेड फ्रेम आहे ती, जे आपलं चेस्ट आहे तो, किंवा आरसा, हे सगळं तिकडून आणलेलं आहे. हे डेकोर, आमचे फोटो, सगळं. ही सुद्धा इतकी काय म्हणूयात आपण, लाईट असलेली अशी ही बेडरूम आहे. सकाळी सकाळी खूप छान इथून सूर्य उगवल्यावर प्रकाश आत येतो. दोन्हीकडे खिडक्या सुद्धा आहेत. भरपूर उजेड आहे इथं, लाईट्स लावायची गरजच पडत नाही अजिबात. त्यानंतर इथे हे पूर्ण फुल मिरर असलेले 2 क्लोजेट आहेत, 2 कपाट आहेत. एक आवीसाठी आहे, त्यातलं थोडंसं बिल्वसाठी, एक माझ्यासाठी आहे, आणि माझ्यात पण थोडा कप्पा बिल्वचा आहे. असं हे आमच्या तिघांची 2 कपाट आहेत. या बेडरूमला अटॅच असणारं हे बाथरूम आहे. मगाशी तिकडचं बाथरूम बघितलं आपण, तिथे बाथटब आहे आणि इथे शॉवर एरिया आहे. तिथल्या मिनेसोटातल्या पेक्षा बऱ्याच गोष्टी इथं घर शोधत असताना वेगळ्या जाणवल्या. त्यापैकी ही पण एक गोष्ट की हीटर्स किंवा एसी हे तुम्हाला अपार्टमेंट्स मध्ये मिळतीलच असं नाही. बऱ्याच ठिकाणी ते नाहीयेत. मी जेवढ्या अपार्टमेंट्स बघत होते, शॉर्टलिस्ट करत होते, तर खूप ठिकाणी असं असायचं की तुमचं तुम्ही पोर्टेबल हीटर किंवा पोर्टेबल एसी तुम्हाला घ्यायला लागणार. आता लकीली या घरात एसी नाहीये. एसी तर आम्ही पोर्टेबल घेतलेला आहे, पण हीटर इथं आहे. पण त्याच्यासाठीचे असे मॅन्युअल ऑपरेट करायला लागणारे थर्मोस्टॅट्स आहेत. तिकडे असताना आपल्याकडे जो थर्मोस्टॅट होता तर तो गुगल नेस्ट होता, स्मार्ट थर्मोस्टॅट होता. आपल्याला मोबाईल वरून पण ऍप वरून ऑपरेट करता येतो अशा प्रकारचा. पण इथं ही सिस्टीम आहे. आणि या काही गोष्टी, स्मोक डिटेक्टर किंवा फायर अलार्म्स वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मात्र कॉमनच आहेत, जशा US मध्ये होत्या तशाच. सकाळी हे बंद असतात सगळे ब्लाइंड्स जे आहेत ते, आणि याच्या जे दोऱ्या ओवल्यात जिथून, तर तिथे जे छोटे छोटे
होल्स आहेत. तर तिथून जेव्हा सूर्यप्रकाश आत येतो ना, तेव्हा भिंतीवर कसं दिसतं, या समोरच्या भिंतीवर कसं दिसतं तुम्हाला दाखवते. तर असं हे आपलं कॅनडातलं घर आहे, ज्याची तुम्हाला खूप उत्सुकता होती की घर लावल्यानंतर तू अजून दाखवलं नाहीयेस. घर लावायला अर्थात थोडा वेळ लावला, तो आम्ही घेतला, कारण मगाशी मी म्हणाले तसं की एक एक गोष्टी अशा निवडून घ्यायच्या होत्या, रंगसंगतीनुसार घ्यायच्या होत्या. जरी या सगळ्यातलं फार ज्ञान नसलं, यातला अभ्यास नसला, तरी AI ला विचारत किंवा कुठं काय चांगलं दिसेल याचा थोडाफार विचार करत, लॉजिक लावत असं हे छोटंसं घर आम्ही सजवलेलं आहे. तुम्हाला आवडलं का घर, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या घरातली तुमची आवडती गोष्ट काय आहे तुमच्या घराविषयी, हे सुद्धा मला कमेंटमध्ये ऐकायला नक्की आवडेल. प्रत्येकाला आपलं घर तितकंच प्रिय असतं, मग ते महाल असो किंवा झोपडी, डझंट मॅटर, घर घर असतं. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय.